नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्या म्हणजे सोमवारी 26 मेला मार्केटचा बिहेव कशा पद्धतीने असू शकतो आणि महत्त्वाच्या लेवल काय असतील आपल्यासाठी. शुक्रवारचं जे कामकाज झालेलं आहे ना, अतिशय सुंदर म्हणजे एक चांगला सपोर्ट मार्केटने घेतला आणि त्यानंतर एक चांगला मूवमेंट पूर्ण दिवसभर किंवा चांगली स्ट्रेंथ ज्याला म्हणू शकतो ना, ती आपण मार्केटमध्ये पाहिलेली आहे. आणि जवळजवळ डे हायला जाऊन एक्झॅक्ट डे हाय नाही आहे, परंतु त्याच्या आसपासच मार्केट आपल्याला बंद होताना खास करून निफ्टी पाहायला मिळालेले आहे. आता याच्यानंतर काय होऊ शकतं हे आपण पाहणार आहोत. बाकी जी ओव्हरऑल ॲनालिसिस आहे ना, म्हणजे पूर्ण आठवडा 26 ते 30 मे दरम्यान काय होऊ शकतं, काय महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत जे मार्केटवरती इम्पॅक्ट करू शकतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही, ते आपण चर्चा केलेल्या आहेत विकली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. तो तुम्ही एकदा पाहून घ्या. म्हणजे या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं जातं किंवा कोणत्याही डेली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपण जे डिस्कस करतो ना, ते क्लिअर होईल पिक्चर तुम्हाला की कशा पद्धतीने आपल्याला रिॲक्ट करायचे. आता उद्यासाठी आपला काय व्ह्यू असू शकतो हे आपण पाहणार आहोत. ज्यावेळेस आपण व्ह्यू म्हणत असतो ना, त्यावेळेस तो तसाच उपयोगात येत नसतो. मार्केटमध्ये लाईव्ह सिच्युएशनमध्येही बऱ्याच वेळा थोडाफार फरक पडतो. म्हणजे मी एक मिनिट घेईल फक्त उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो. सपोज आपण हे डिस्कस करत असतो की 25,000 हा ब्रेकआउट लेवल आहे आणि इथे गेल्याच्यानंतर आपल्याला बाईंगची पोझिशन क्रिएट करायची आहे किंवा हा जर रेजिस्टन्स घेतला तर सेलिंगची पोझिशन. तर यासाठी लाईव्ह मार्केटमध्ये काहीतरी सेटअप बनणं गरजेचं असतो. काहीतरी सेटअप इन द सेन्स, मग तो तुम्ही कॅन्डलस्टिकवरती पाहत असाल, एखाद्या चार्ट पॅटर्नवरती पाहत असाल, तर तो बनणं गरजेचं आहे. म्हणजे समजा इथे जाऊन तुम्हाला सेलिंग साईडचा ट्रेड घ्यायचे ना, तर एखादी शूटिंग स्टार आहे किंवा एखादा डबल टॉप आहे, मी उदाहरणासाठी सांगतो, बाकी तुम्ही जे पाहत असाल त्या पद्धतीने हे बनणं गरजेचं आहे. आणि मग त्यानंतरच ट्रेड प्लॅन करणं गरजेचं असतं. कारण का कोणत्याही लेवलच्या जवळ दोन शक्यता असतात. म्हणजे हा रेजिस्टन्स आहे, एकतर हा रेजिस्टन्स ब्रेक होईल किंवा हा रेजिस्टन्स ॲक्सेप्ट केला जाईल आणि इथून सेलिंग साईडचं पोझिशन येईल. म्हणजे दोन्हीही कंडिशनसाठी आपण तयार राहणं गरजेचं आहे. मग ज्या बाजूचा सेटअप बनेल त्या बाजूचा आपण ट्रेड घेणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळा आपण लेवल लक्षात ठेवतो आणि त्या लेवलला रिॲक्ट कसं करायचं हे बऱ्याच वेळा लक्षात येत नाही. त्याच्यामुळे आपला ट्रेड चुकीचा जातो हे लक्षात ठेवायचं आहे. आता महत्त्वाचं काय, अगदी थोडक्यात फक्त उद्यासाठीचं जे ॲनालिसिस आहे अगदी थोडक्यात सांगतो. एक तुमच्या लक्षात येईल, इथे जर तुम्ही एक ट्रेंड लाईन मार्क केली तर या पद्धतीने ही ट्रेंड लाईन येते. म्हणजे उद्यासाठी तुमच्याकडे महत्त्वाची जी लेवल येणार आहे ती आहे 24,920 930 10 पॉईंटचा एक झोन आहे. हा खूप इम्पॉर्टंट आहे. जर हा डायरेक्ट गॅप अप ओपनिंग झालं, सध्या दिसत नाही आहे, सध्या गिफ्ट निफ्टी आली तर 30-40 पॉईंट निगेटिव्ह आहे, पण जर गॅप अप ओपनिंग आपण पाहतोय आणि याच्यावरती मार्केट सस्टेन करत आहे, म्हणजे जर गॅप अप होऊन पुन्हा ही लेवल टेस्ट होऊन एखादा डबल बॉटम असेल किंवा याच्या खाली ओपन होऊन थोडं वेळ सस्टेन करून तर ही लेवल ब्रेक होती ना, तर एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते. चांगली अपसाईड याचा अर्थ खूप मोठी मुवमेंट एक्सपेक्ट करून ट्रेड प्लॅन करायचं का नाही. कारण का 25,000 ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे जिथे ओपन इंटरेस्ट बऱ्यापैकी आहेत, ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे 920-930ला जर तुमचा पहिला ट्रेड बनतो आहे तर त्यानंतर आपलं जे टार्गेट असणार आहे 20 ते 25 पॉईंट हा स्पॉटवरती स्टॉप लॉस असला पाहिजे. मग टार्गेट तुम्ही 1:2 1:3 या पद्धतीने डिसाईड करू शकता किंवा जी लेवल येते ना ती आहे 24,980. त्यानंतरची तुमची जी लेवल येणार आहे ती आहे 24,980. पहिलं टार्गेट तुम्ही घेऊन चालू शकता. त्यानंतर आहे 25,040 आणि त्यानंतर आहे 25,120. सध्याला याच लेवलपर्यंत आपण विचार करून चालूया. जर मार्केटमध्ये काही जास्त प्रोग्रेस पाहायला मिळाला किंवा एखादी न्यूज असेल किंवा काही असेल तर आपण नंतर याच्यावरती विचार करू शकतो. बरं, हे कधी फ्लॅट गॅपअप दोन्ही केसमध्ये हीच सिच्युएशन राहणार आहे. परंतु मार्केट 24,920च्या वरती जोपर्यंत सस्टेन करत नाही तोपर्यंत बाईंग साईडचा ट्रेड आपल्याला इनिशिएट करायचा नाही आहे. आता डाऊन साईड कुठे आहे, ॲक्च्युअल जी डाऊन साईड सुरू होणार आहे ना ती लेवल आहे इथे. म्हणजे जो काही आपल्याला शुक्रवारी लो पाहायला मिळाला आहे किंवा जिथे मार्केट होतं त्या पद्धतीने, शुक्रवार म्हणतो मी, गुरुवारच्या आसपास जो काही लो आपल्याला पाहायला मिळालेला आहे ना, ती महत्त्वाची लेवल आहे. पण एवढ्या मोठ्या लेवल म्हणजे आता 845 आहे आणि 500च्या खाली जर आपल्याला सेलिंग साईडचा ट्रेड इनिशिएट करायचं म्हणजे जवळजवळ 300-350 पॉईंटची मुवमेंट तर ऑलरेडी झालेली असेल. मग आपल्या हाती काय राहील का, नाही. म्हणून याच्यासाठी आपण एक मिडल पॉईंट जी लेवल आहे ना ती घेऊन चालणार आहे. हा जो 20 पॉईंटचा झोन आहे तो असणार आहे 24,680 700. ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप डाऊन ओपन होऊन इथे थोडं वेळ सस्टेन करून जर 680 ही लेवल ब्रेक करते ना, तर एक चांगला डाऊन साईडचा ट्रेड आपल्याला मिळू शकतो जो तुम्हाला 24,500पर्यंत घेऊन जाऊ शकतो. मग डायरेक्ट 200 पॉईंटसाठी ट्रेड प्लॅन करणार आहे का, 200 किंवा 180 पॉईंटसाठी नाही, तर हे 100 पॉईंटमध्ये डिवाईड करायचं आहे. म्हणजे 620 आहे, 560 आहे आणि 500 तीन मिळतील तुम्हाला. 3 टार्गेट टप्प्याटप्प्याने 500 करण्यापेक्षा 480 करा या पद्धतीने. बरं, हीच लेवल जी आहे ना ती बाईंगसाठी सुद्धा इनिशिएट करू शकता. पण कशी, हा जो झोन आहे ना अजून 10-15 पॉईंट तुम्हाला वाढवावं लागेल. म्हणजे 715पर्यंत हा झोन तुम्हाला घेऊन जावं लागेल. आणि इथे काय होऊ शकतं, जर फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपनिंग नंतर मार्केट इथे येते, इथे येऊन एखादा डबल बॉटम असेल किंवा हॅमर असेल, कोणतंही बुलिश साईन बनवतोय, तर इथून एक बाईंगची चांगली संधी आपल्याला मिळू शकते. पण या केसमध्ये 24,680 हा तुमचा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस असला पाहिजे. म्हणजे तुमचा ट्रेड 710ला बनवूयात, 15ला बनवूयात, 20ला बनवूयात, 700ला बनवूयात, कुठेही बनवूयात, पण त्यावेळेस तुमचा स्टॉप लॉस हा असला पाहिजे. आणि त्याप्रमाणे मग 1:2 1:3 या पद्धतीचं टार्गेट आपल्याला
ठेवता आलं पाहिजे. सध्या जी सिच्युएशन दिसते ना, तर ह्या पद्धतीने मार्केट इथे सपोर्ट घेतं आहे. म्हणजे ही जी लेवल आहे 500 आणि वरतून एक ट्रेंड लाईन आहे. ब्रेक होण्याची शक्यता खूप जास्त आहे. पण ट्रम्प तात्याने जे काही केलेलं आहे, कालच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलेला आहे, तुम्ही तो एकदा व्हिडिओ पाहून घ्या. वरती आय बटनमध्ये लिंक असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल, तर तो व्हिडिओ पाहून घ्या. तिथे जे 50%चा विचार चालू आहे. आणि हे लक्षात घ्या बरं का, 50% तुम्ही कालपासून खूप वेळा ऐकलं असेल, पण हा फक्त काय आहे, विचार आहे. हे इम्प्लिमेंट झाले का नाही हा विचार चालू आहे. इम्प्लिमेंट करायचं नाही करायचं. आणि ट्रम्प तात्या ज्या पद्धतीने बिहेव करतात ना गेल्या काही दिवसांपासून, किंवा त्यांचं ओव्हरऑल नेचर जे आहे ना, अगोदर काय करायचं, एक असतं ना की अगोदर दम भरायचा आणि नंतर मग आपल्या पद्धतीने आपल्या कंडिशनवरती काहीतरी सेटलमेंट करायचं. या पद्धतीने फक्त हे असू शकतं आणि मग ते 1-2 दिवसामध्ये क्लिअर होईल. त्याच्यामुळे याचा जास्त इम्पॅक्ट मार्केटला पाहिलं तुम्ही तर एक सडन फॉल आला. त्यानंतर मार्केटच्याही लक्षात आल्याच्यानंतर मार्केट या पद्धतीने वर्क झालेलं आहे. जर तुम्ही शुक्रवारी आपलं मार्केट बंद झाल्याच्यानंतर गिफ्ट निफ्टी असेल किंवा डाऊचा जर चार्ट पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल एक सडन फॉल आणि त्यानंतर मार्केटने इथे जाऊन क्लोज दिलेला आहे. त्याच्यामुळे जास्त इम्पॅक्ट सध्या तरी दिसत नाही आहे. पाहूयात उद्या लाईव्ह मार्केटमध्ये कशा पद्धतीने वर्क होते. म्हणजे उद्यासाठी आपल्याकडे 2 महत्त्वाचे लेवल असणार आहे. वरती आहे 24,930 आणि डाऊन साईडला आहे 24,700. मी राऊंड फिगर सांगितलेत. महत्त्वाचे जे 715 आहे आणि 680 हे सुद्धा डिस्कस केलेलं आहे. आणि अगदीच जी लेवल मेक ऑर ब्रेक ठरू शकते मार्केटच्या ओव्हरऑल जर्नीसाठी, म्हणजे पुढच्या 8-10 दिवसांसाठी, ती लेवल असणार आहे 24,500. हे मी कालच्या विकली अनालिसिसमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं बा, निफ्टीपेक्षा सध्याला बँक निफ्टी स्ट्रॉंग दिसते आहे. गेल्या काही दिवसांपासून निफ्टी स्ट्रॉंग होती, परंतु सध्या तरी बँक निफ्टी एक स्ट्रॉंग सिच्युएशनमध्ये आहे. बँक निफ्टीसाठी सुद्धा 2 महत्त्वाचे लेवल काय असणार आहे. वरती जी लेवल येते ना, तुम्ही घेऊन चालू शकता 55,480, पण खरं तर 55,500. म्हणजे ही जी लेवल आहे ना, 20-30 पॉईंटचा जो झोन आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे. हा ब्रेक झाल्याच्या नंतर एक बाईंग इनिशिएट करू शकता. फक्त एक काम करा, इथे 50% क्वांटिटीनेच बाईंग इनिशिएट करायचे आहे. जे मागे डिस्कस केलेलं आहे तसं काहीतरी सेटअप बनवतात. नाहीतर एखादीच कॅन्डल जाते आणि ब्रेक झाला म्हणून तुम्ही ट्रेड घेताय असं चालत नाही. काहीतरी सेटअप बनणं गरजेचं आहे. म्हणून 50% क्वांटिटी इथे बाय करा आणि उरलेल्या ज्या 50% क्वांटिटी आहेत ना, त्या 55,700 ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्ही इनिशिएट करू शकता. 55,700च्या नंतर खरं तर 700-800 एक स्ट्रॉंग झोन आहे, पण 700वरती जर त्या मोमेंटममध्ये मार्केट जाते ना, तर 700-720च्या वरती तुम्ही इनिशिएट करू शकता उरलेले 50% क्वांटिटी. आणि मग त्यानंतर जे तुमचं टार्गेट आहे ना, ते 55,930 आहे. 56,100 मध्ये 56,000 सायकोलॉजिकल लेवल आहे. 56,100 फायनल जर खूपच काही चांगलं झालं ती लेवल येण्याची शक्यता कमी आहे, परंतु हा तशा असावी म्हणून 56,250, 300 हे या लेवलसाठी आपण तयार राहणार आहोत. आता डाऊन साईड इथे सुद्धा सेम सिच्युएशन आहे. 54,600 याच्या खालीच खरं तर चांगले डाऊन साईडचे ट्रेड बनणार आहे. पण आता जिथे आपण बंद आहोत तिथून जवळजवळ 700-800 पॉईंट खाली आहे. मग याचा अर्थ एवढी मोठी रेंज आपल्याला परवडणार आहे की, किंवा याच्या खाली एखाद दिवशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी असेल मार्केट तर त्या दिवशी हे 700 पॉईंट किंवा 800 पॉईंट सोडल्याच्या नंतरही 700-800 पॉईंट भेटतात, परंतु ते रेग्युलर नसतं. त्यामुळे ते कन्सिडर न करता ज्या पद्धतीचं कामकाज आहे ना, मग आपण काय कन्सिडर करणार आहोत, इथे जी लेवल येते 55,100 ते 55,200 या झोनमध्ये वाट पाहिजे. जर मार्केट इथे सस्टेन करून 100 ब्रेक होते ना, तर डाऊन साईडचा ट्रेड इनिशिएट करा. आणि इथे सस्टेन करून एखादा डबल बॉटम किंवा बुलिश सेटअप फॉर्म होतो आहे, तर बाईंगचा ट्रेड इनिशिएट करायचा आहे. मग याच्या खाली जे डाऊन साईडचे ट्रेड आहेत, बाईंग साईडचा ट्रेड इनिशिएट झाल्याच्यानंतर पहिलं टार्गेट ऑब्वियसली 350 येणार आहे. वरती टार्गेट जे डिस्कस केलेले आहेत ते येणार आहे. पण जर डाऊन साईडला ब्रेक होते ना, तर 100च पॉईंट लगेच 55,000 किंवा 54,960 ही एक इम्पॉर्टंट लेवल आपल्यासाठी येऊ शकते. 54,960-950 ही पहिली महत्त्वाची लेवल. त्यानंतर 54,800 आणि फायनल टार्गेट तुमचं 54,600 उद्यासाठी आपल्याला पाहायला मिळू शकतं. याच रेंजमध्ये राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. डाऊन साईड सध्या तरी लिमिटेड दिसते आहे. ज्या पद्धतीची प्राईस ॲक्शन आहे, ज्या पद्धतीचा डेटा आहे, FIDIचं ज्या पद्धतीने कामकाज चालू आहे ना, तर डेटा आपला पॉझिटिव्ह आहे, प्राईस ॲक्शन पॉझिटिव्ह आहे. फक्त ग्लोबल मार्केटकडून जर काही निगेटिव्ह आलं नाही ना, तर इथे 54,600 आणि तिथे 24,500 ब्रेक होण्याची या आठवड्यामध्ये शक्यता खूप कमी आहे. ब्रेक इन द सेन्स याच्या खाली जाऊन मार्केट कामकाज करणं थोडं शक्यता कमी आहे. बाकी आपण अपसाईडचाच विचार करून ट्रेड प्लॅन करणार आहोत. सध्या एक चांगला ब्रेकआउट आपल्याला मिडकॅपमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतो आणि फिन निफ्टीसुद्धा एक चांगल्या पद्धतीने कामकाज करते. मी उद्याच्या कामकाजानंतर याविषयीसुद्धा व्हिडिओमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करेन. जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्या. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.